नमस्कार. रेबॉटिक सॉफ्टवेअर सोल्युशन ह्या सॉफ्टवेअरमध्ये जे फॉकलँड यूज करतात आणि जे क्रेसेंट सप्लाय करतात त्याच्यामध्ये डबर वगैरे यांच्या ट्रिपा वगैरे करतात, तर त्याचं ह्या मॅनेजमेंट ह्या सॉफ्टवेअरमध्ये कसं करायचं तर त्याचा आपण डेमो पाहूया. तर सर्वप्रथम इथं चलन म्हणून एक ऑप्शन आहे. चलनवरती क्लिक केल्यानंतर विंडो ओपन होते. तर हा आपला चलन नंबर, त्याची डेट, मी चलन कसं करतो आहे म्हणजे क्रेडिट का कॅश, मग क्रेडिटवरती बाय डिफॉल्ट राहणार. इथे मी कस्टमरचं नाव टाकतो. इथे कस्टमरचं नाव असेल सागर उगले. तर सागर उगले नाव टाकल्यानंतर तो सर्च होत नाही आहे. जो ऑलरेडी कस्टमर सेव्ह असणार तो सर्च होते, बट हा माझ्याकडे सेव्ह नाही आहे. सो इथं बाजूला क्लिक केल्यानंतर इथं विचारते तुम्हाला ॲड करायचं आहे. येस, मी ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथे तो ऑटोमॅटिकली ॲड होत आहे. ठीक आहे, मी इथं त्याचा ॲड्रेस टाकला, मोबाईल नंबर टाकला. ठीक आहे, ड्रायव्हर कोण आहे, त्या ड्रायव्हर नाव टाकले इथे आणि गाडी टाकली. म्हणजे मी ट्रिप मारतो आहे ना, सो कोणत्या गाडीने मी मटेरियल वाहतो आहे. ठीक आहे, आणि कोणत्या साईडला मटेरियल वाहतो आहे. ठीक आहे, त्याचं नाव टाकलं. म्हणजे पुण्यामध्ये कुठे आहे, पुण्यामध्ये हिंजवडी टाकला आहे. त्याच्यानंतर इथे मी मला साईट नाही आहे, साईट ॲड करायची का, ओकेवरती क्लिक केलं. आता मी काय वाहतो आहे, जर सपोज मुरुम वाहत असेल, इथं मुरुम मी किती ट्रिपा मारल्या तिथे, म्हणजे ट्रिप असेल किंवा ब्रास असेल, 4 ट्रिपा मारल्या. किती 1000 रुपयाने मारल्या, 4000 रुपये झाले अमाऊंट. ठीक आहे, हे झालं ट्रिपचं झालं. ओके, मी हे सेव्ह केलं की माझं ह्याचं सागरच्या नावावरती माझं चलन जनरेट झालं. सागरच्या नावावरती माझं चलन जनरेट झालेलं आहे. ते आता मला पुन्हा जर फॉकलँडची एंट्री मारायची असेल, सागरसाठीच मारायची असेल, व सागर उगले, तिथं माझं फॉकलँड पण चालू आहे. इथं फॉकलँड मी नाव टाकलं आहे. इथे तास, किती तास चालला, 5.5 तास चालला. म्हणजे 5.5 तास 1200 रुपये रेट लावला. ठीक आहे, पण त्यांनी 1250 रुपये हे रेट लावला. इथे टाकलं, इथे सेव्ह केलं. हे आजच्या दिवसाचं 3 ऑक्टोबरचा हे मी सेव्ह केलं. सेम अजून मला पुन्हा एकदा बिल मारत असेल मी, सपोज जर पुन्हा फॉकलँड तिथे चालला आहे, पुन्हा जर सागर उगले टाकलं, इथे फॉकलँड, इथे किती तास चालला, आता इथं 3 तास चालला, 1200 रुपये रेट. हे फक्त ॲड करत जायचं. ठीक आहे, इथं मी हे सेव्ह केल्यानंतर इथं बॅक आलो. मला तर त्याचं स्टेटमेंट काढायचं असेल की सागर उगले किती पेमेंट बाकी आहे आणि कशाचं आहे. इथं अकाउंट टाईपमध्ये सागर उगले नाव टाकले. इथे मी जेव्हा सर्च करतो आहे तर मला इथं पूर्ण डिटेल्स येते की पहिली आपण मुरुम व्हायला, नंतर त्याचे 4000 झाले. नंतर फॉकलँड असेल, फॉकलँड किती चालला, 5.5 तास चालला. किंवा दुसरीकडं पुन्हा चलनमध्ये फॉकलँड असेल 3 तास चालला. असे त्याचं 14,200चं बिल झालं. आता जर तो पेमेंट जमा करत असेल, जर रिसिप्टला आलो, इथं अमाऊंट टाकायची, 10,000 जमा झाले. जमा करतोय, कोण देतोय, सेल्फ, तो स्वतः येऊन पैसे देतोय. सेल्फ केलं, इथे सेव्ह केलं. सेल्फ केल्यानंतर इथे माझं 4,200 इथं रिमेनिंग राहत आहे इथे. ठीक आहे, मला इथं हे शो होऊन जात आहे. ठीक आहे, सेम मला इथे जर सेल आपण याच्यामध्ये पाहिलं, मला इथं आउटस्टँडिंग पाहू शकतो, हिशोब इथे इकडे हिशोबला आल्यावरती आपल्याला इथं हायलाईट होतं की माझे आज टोटल मुरुमच्या ट्रिपा किती झाल्या, 4 झाल्या. आज फॉकलँड किती तास चालला, इथे 8.5 तास चालला. इथे टोटल बिल किती झाले हे मला इथे दिसतं. ठीक आहे, सेम प्रोसेस जर मला त्याला एकच बिल बनवून द्यायचं असेल, तेही ते ऑप्शन बनवलेलं आहे. DC रजिस्टरला आपण गेलो, इथं नाव टाकलं मी, सागर टाकले. इथे सागर उगले म्हणून सर्च केलं. इथे मी सिलेक्ट करतो आहे ट्रान्सफर टू बिल. इथे त्याचं टोटल मिळून एक बिल तयार झालं माझं. इथे पाहू शकता 10,200 फॉकलँड, म्हणजे किती तास चालला, 8.5 तास चालला, 10,200 त्याचं बिल झालं. इथे सेव्ह केलं, त्याचं बिल तयार झालं माझं. हे जे बिल शो झालं माझं बिल 10,200चं इथे. ठीक आहे, सेम इथे आपल्याला काही डिझेल वगैरे परचेस करायचं असेल तर आपण इथून डिझेल परचेस करू शकतो. इथे मग ते ऑप्शन बनवलं आहे. अकाउंटिंगमध्ये मला कोणाची किती आउटस्टँडिंग पाहिजे असेल हे मी इथून पाहू शकतो. सागर उगलेची पाहूया आपण, त्याची किती आहे, 4,200 ही त्याची आउटस्टँडिंग आहे. सेम वाउचर एंट्री पाहिजे असेल
किंवा खर्च पाहायचं असेल, त्याचे रिपोर्ट पाहायचे असेल तर मी इथून पाहू शकतो. आता मला डिझेल एंट्री मारायची असेल, सपोज माझी व्हेकल नंबर टाकला मी, कोणती गाडी आहे, हां ही गाडीला मी डिझेल टाकला. ड्रायव्हर कोण होता, सो ड्रायव्हर इथं सचिन होता. डिझेल टाकतोय किंवा टायर टाकतोय, काय असेल ते. जर सपोज किती 20 लिटर टाकलं, मग त्याचं करंट रिडिंग काय होतं. मग मागच्या वेळेचं रिडिंग 12,020 होतं, मी इथं 12,040 टाकतोय इथे. सध्याचं करंट रिडिंग काय होते, ठीक आहे. जर मी मग टाकलं म्हणजे कोणत्या साईडला, कोणाच्या सागरच्या साईडला मी चाललो आहे म्हणून हे वर्क करतो इथे. मी हे ॲड केलं. सेम मला इथे एक्सपेंड डिटेल्समध्ये मला पूर्ण रेकॉर्ड दिसतं किंवा याच्यामध्ये माझं सचिन ड्रायव्हर आहे, डिझेल काय आहे, किती क्वांटिटी डिझेल टाकलं आहे, लास्ट टाईमला डिझेल रिडिंग काय होतं, आता करंट रिडिंग काय आहे, रिडिंगचा डिफरन्स 20 भेटलेला आहे, ठीक आहे. कोणी सागरच्या इथं काम करायला गेलं म्हणजे आपल्याला याच्यामध्ये तुमचं एक्सपेन्सेस पण मॅनेज होतात. अजून तुम्हाला विथ डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ जर पाहायचा असेल, लाईव्ह डेमो पाहायचं असेल, तुम्ही 7972590331 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.